ब्रेकफास्ट म्हणजे साधारण 9-10 तासांचा उपवास रात्रीचा ब्रेक करणारं मील. तर दिवसभराच्या 25 ते 30% कॅलरीज ब्रेकफास्टपासून मिळायला पाहिजे. धावपळीमध्ये आपण ना बऱ्याच असं बघतो की नाही ब्रेकफास्ट खूप घाईत केला जातो किंवा नाही चल बाबा चहा पोळीच खाऊया की ब्रेकफास्टची भीती असते लोकांना दोन गोष्टींची. मेटाबॉलिझम जी प्रोसेस आहे की आपण बरोबर. ज्याला चयापचय म्हणतो बरोबर. ती सुधारण्यासाठी ब्रेकफास्ट कसा हेल्प करतो. मग सकाळी उठल्या बऱ्याच लोकांना किंवा बऱ्याच गृहिणींना म्हटलं तरी चालेल की पहिला चहा लागतो. चहा आणि असॉर्टेड बिस्किट्स हा ब्रेकफास्ट नाही असला पाहिजे. पोळीचा लाडू, शिळी पोळी हे बाहेरचं पॅकेट फूड खाण्यापेक्षा नक्की बेटरच आहे. चहा बरोबर ब्रेकफास्ट क्लब करू नका हे असं आम्ही काही पेशंट्सना सांगतो ज्यांना. तर मग ब्रेकफास्ट सारखं मील हार्मोनल चेंजेस किंवा मूड स्विंगमध्ये काम करतं का. पण आता उलटं होताना दिसतंय ना की ब्रेकफास्टमध्ये मॅगी ऍड आली आहे, चहा बिस्किट ऍड झाले आहेत, ब्रेकफास्टमध्ये पास्ता नूडल्स गोष्टी ऍड होत आहेत. पाणी पिण्याच्या बाबतीत ना बऱ्याच मिसकन्सेप्शन्स आहेत. पण ज्यांना सकाळी उठून ऍसिडिटी पित्त ह्याचा तीव्र त्रास असतो त्यांच्यासाठी जालिम रामबाण औषध सांगते. पण ओव्हरऑल मुलांची एन्झायटी कमी करायची असेल आणि कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं असेल तर घरातनं बाहेर पडताना एक छोटंसं हँडी मील द्यायला पाहिजे. मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाहीत ती गोळाबेज पॉडकास्टवर असतेच असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. गोळाबेज पॉडकास्टवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. खरं तर निहारी हा शब्द बऱ्याच लोकांनी ऐकला असेल, पण निहारीचंच व्हर्जन म्हणजे ब्रेकफास्ट. त्याचबरोबर निहारीचंच व्हर्जनमध्ये म्हणजे आपण जे म्हणतो सकाळचा नाश्ता. पण मग या नाश्त्याचं खरंच काय महत्त्व आहे, तो किती पौष्टिक असला पाहिजे का, तो घेतला पाहिजे का नाही, किंवा आजकाल 2 टाईम मील आलं आहे किंवा बरंच 16 आवर्स फास्टिंग आलं आहे आणि बऱ्याचशा अशा वेगवेगळ्या गोष्टी येत आहेत. मग खरंच नाश्ता केला पाहिजे का, आणि केला पाहिजे तर तो कसा असावा, आणि या धावपळीच्या सगळ्या आयुष्यामध्ये नाश्त्याचं खरंच काय महत्त्व आहे आणि त्याच्यामध्ये कुठले कुठले मेन इन्ग्रेडियंट तरी असले पाहिजेत आणि ते शरीराला कसं पोषण देतात, या सगळ्याविषयीच्या गप्पा आज आपण मारणार आहोत डायटिशियन ज्ञानदा यांच्यासोबत. नमस्कार ज्ञानदाताई. नमस्कार. गोळाबेज पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. आता जसं मी मगाशीच म्हणाला किंवा सुरुवातीलाच म्हणाला की न्याहारी हा इतका प्रचलित शब्द होता, म्हणजे आजी आजोबांपासून आईवडिलांपर्यंत, आणि त्याचा आत्ता जर काळात वर्जन म्हणाल तर ब्रेकफास्ट आहे. तर ब्रेकफास्टचं असं काय महत्त्व आहे किंवा ब्रेकफास्ट करावा कसा. ब्रेकफास्ट म्हणजे साधारण 9-10 तासांचा उपवास रात्रीचा ब्रेक करणारं मील. सो ब्रेकिंग युअर फास्ट असं जे मील आहे ज्याला ब्रेकफास्ट किंवा न्याहारी आपण म्हणतो, अतिशय इसेन्शियल आणि इम्पॉर्टंट मील ऑफ द डे. कारण ह्याच्यामध्ये तुमच्या रात्रभराच्या सगळ्या स्लो डाऊन झालेल्या मेटाबॉलिक प्रोसेसेसना परत लाईनवर आणण्यासाठी फ्युएल म्हणून काम करणारं हे मील म्हणजे ब्रेकफास्ट. ओके. पण मग तो घेताना काही बेसिक गोष्टींची काळजी घेतली पाहिजे का, किंवा तो घेताना कसं असतं. कारण मी बऱ्याचदा ऐकलं होतं ब्रेकफास्टला राजस आहार पण म्हटलेला आहे किंवा ब्रेकफास्टवर बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतात असंही म्हटलेलं आहे. मग कुठली काळजी घ्यायला पाहिजे. असे काही नियम लावायची गरज नाही आहे. नक्कीच. पण ब्रेकफास्ट साधारणपणे तुमच्या दिवसभराच्या 25 ते 30% कॅलरीज ब्रेकफास्टपासून मिळायला पाहिजे. ओके. आता असं म्हणलास तर काही एक ठोस किंवा एक साधारण एक सोपे नियम सांगते. ब्रेकफास्ट असा करा की जो पुढचे 3-4 तास तुम्हाला अलर्ट ठेवेल, तुम्हाला छान एनर्जी प्रोव्हाइड करेल, पण लंच टाईमला सणकून भूकसुद्धा लागेल. ओके. ब्रेकफास्ट शक्यतो घरचा करा, ताजा करा, गरम करा, म्हणजे ती ऊर्जा तुमच्या पोटात जायला पाहिजे सकाळची. कोल्ड कट्स किंवा कोल्ड सँडविचेस प्रेफरेबली टाळले पाहिजेत. ब्रेकफास्ट साधारणपणे उठल्याच्या 2 तासाच्या आत केला तर तुम्हाला त्यातनं एनर्जी जी मिळते ती जास्त बॉडी वापरू शकते. त्यामुळे खूप उशिरा ब्रेकफास्ट करण्यापेक्षा उठल्याच्या 2 तासात करण्याचा प्रयत्न करायचा. ओके. पण आता सगळ्यात आत्ता महत्त्वाचं की धावपळीमध्ये आपण ना बऱ्याच असं बघतो की नाही ब्रेकफास्ट खूप घाईत केला जातो, किंवा नाही चल बाबा चहा पोळीच खाऊयात, किंवा चल बाबा थोडंसं काहीतरी चणे फुटाणे आहेत तेवढंच खाऊन घेऊयात, किंवा एखादं फ्रूट्स खाऊयात. तर मग हे कितपत योग्य आहे आणि तो घाईत केला तर त्याचं काय इम्पॅक्ट होऊ शकतात. ॲक्च्युली ब्रेकफास्ट ही कन्सेप्ट थोडीशी इंडिव्हिज्युअलाइज्ड पाहिजे. म्हणजे तुम्हाला काय सोयीचं आहे, तुमचे ऑफिस टायमिंग्स काय आहे, तुमच्या कामाचं स्वरूप काय आहे, तुम्ही किती घाईत आहात. पण ब्रेकफास्ट टाळला नाही पाहिजे, कारण ती एनर्जी सुरुवातीला पोटात जायलाच हवी. सो क्विक मील ग्रॅब करण्यात काही हरकत नाही आहे. पोळीचा लाडू, शिळी पोळी हे बाहेरचं पॅकेट फूड खाण्यापेक्षा नक्की बेटरच आहे. पण काही जण ब्रेकफास्ट हा ब्रंच म्हणून पण करतात, हेवी ब्रेकफास्ट करतात. काही जणांचं पहिलं मीलच लंच असतं, कारण पुढे लंच कधी मिळेल ह्याचा काही भरोसा नसतो. इन एनी विच वे तुमचा फास्ट ब्रेक होतोय ना, आणि तो चांगल्या गोष्टींनी ब्रेक होतोय ना, हे बघणं जास्ती महत्त्वाचं. ओके. मग जसं आपण म्हणतो की सकाळी उठल्याच्या 2 तासात
खाल्लं पाहिजे. पण मग जर काही लोकांचं असतं की 2च मील प्रेफर करायचं, ते लोक 10, 10:30 की 11 वाजता खातात आणि उठलेले ते असतात सकाळी मे बी 7 वाजता 8 वाजता. तर मग अशा वेळेस काय होऊ शकतं, या काय खबरदारी अशा घेतली वेळेस पाहिजे? तुम्हाला म्हणजे ओव्हरऑलच तुमच्या ब्लड शुगर लेवल स्टेबल राहण्यासाठी, ते स्पाइक होऊ नयेत किंवा ड्रॉप डाऊन होऊ नये, दोन्ही रिझनसाठी इवन दो तुम्ही इंटरमिटंट फास्टिंग करत असाल, तुमच्या काही विंडोज असतील काही तासांच्या, 2च वेळेला जेवायचं असेल, तरीसुद्धा ब्रेकफास्ट उठल्याच्या 2 तासात केला तर ते जास्ती बेनिफिशियल ठरेल. ओके. मेटाबॉलिझम जी प्रोसेस आहे की आपण ज्याला चयापचय म्हणतो, बरोबर. ती सुधारण्यासाठी ब्रेकफास्ट कसा हेल्प करतो मग? ब्रेकफास्ट तुमचा त्याच्यासाठी असा हवा ज्याच्यामध्ये इनफ कार्ब्स आहेत, इनफ प्रोटीन्स आहेत, इनफ फॅट्स आहेत आणि फायबरसुद्धा आहेत. असं मील तुम्ही जर केलं तर ते स्लोली एनर्जी रिलीज करतं. क्विकली शुगर स्पाइक करत नाही किंवा क्विकली बॉडी ते वापरून टाकते आणि परत लो वाटतं, असंही होत नाही. असा ब्रेकफास्ट असेल तर तो स्लोली एनर्जी रिलीज करतं. पुढचे 3-4 तास तुम्ही छान मजेत घालवू शकता आणि मेटाबॉलिक रेट इतका स्टेबल ठेवतो की इवन वेट लॉस करणाऱ्या पेशंटना सुद्धा ब्रेकफास्ट केला तर चांगले रिझल्ट दिसतात, कारण फूडचं क्रेविंग्स कमी होतात. सतत डोक्यात जो फूडचा विचार राहतो ना दिवसभर, तो कमी होतो. ओके. ब्रेकफास्टची भीती असते लोकांना 2 गोष्टींची. काय भीती असते सांगते. एकतर अजून एक मील ॲड होतं दिवसभरात म्हणजे माझं वजन वाढेल, मला तर वजन कमी करायचं आहे, सो एवढ्या कॅलरीज मी खाऊ कशाला. दुसरी भीती म्हणजे वेळ कुठे आहे, घाईत आहे मी आता ब्रेकफास्टसाठी, कुठे मी अजून वेळ घालवते प्रिपरेशनसाठी. दोन्हीसाठी तुम्हाला सोपे उपाय सांगते. प्लीज. एकतर तुम्हाला खूप लॅविश ब्रेकफास्ट बनवण्याची गरजच नाही आहे. तुम्ही घाईत आहात किंवा गडबडीत आहात, घरी खूप रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, असं असेल तर रात्रीची शिळी पोळी चालेल, पोळीचा लाडू केला तर चालेल. तुम्ही पालेभाजी पराठ्यांची कणिक मळून ठेवली आणि नुसता लाटून खाल्ला तरी चालेल. आयर्न लॉस आधी करून ठेवल्यामुळे होत नाही. किंवा प्रोटीन्स म्हणजे अंड नुसतं उकडलेलं खाल्लं, स्प्राऊट शिजवलेले खाल्ले, या गोष्टींना हार्डली 5-10 मिनिटं लागतात. काही प्रिपरेशन रात्री करून ठेवा, काही हरकत नाही आहे, कारण प्रोटीन आयर्न सारखे मॅक्रो न्यूट्रियंट्स त्यांचा लॉस असा होत नसतो. करेक्ट. मला वाटतं हे खूप चांगलं आहे, कारण बऱ्याच लोकांचं असं असतं ना की यार रोज सकाळी पोहे, उपमा आणि शिरा खाऊन कंटाळतो किंवा तेच किती वेळा खायचं, आणि इडली, डोसा याच्यासारखे पदार्थ जनरली वीकेंडला केले जातात. बरोबर. मग नको, ठीक आहे, मग स्किपच करूया, डायरेक्ट 10, 10:30 की 11 वाजता जेवण करूयात. बरोबर. त्याच्यापेक्षा जर असं काही ऑप्शन्स शोधले, जसं इंडिव्हिज्युअलाइज नुसार की मला हे जमतंय, हे पटतंय आणि हे माझा एनर्जी देते म्हणजे तेवढा 3 तासाचं, तर काय हरकत नाही नक्कीच. पण मग या सगळ्या व्हेरिएशन्समध्ये अजून एक महत्त्वाची अशी गोष्ट येते की आपण ब्रेकफास्ट करतोय, ठीक आहे, पण मग नंतर मग दुपारच्या जेवणाला बऱ्याच लोकांचं असतं की नाही, भूक नाही लागत आणि म्हणून मग मी स्किप करतोय तो. मग ते कसं बॅलन्स करायला? तेच तर मी म्हटलं की तुमचा ब्रेकफास्ट असा हवा की 3-4 तास तुम्हाला छान एनर्जी देईल, पण लंच टाईमला तुम्हाला सणकून भूक ही लागेलच. त्यामुळे ब्रेकफास्ट तुमचा साधारण, जसं मी म्हटलं, तुम्ही 1200 कॅलरीजच्या डाएटवर असाल, एक्झाम्पल देते, तर 250-300 कॅलरीज तुम्हाला ब्रेकफास्टमधनं मिळतात, एवढाच तो ब्रेकफास्ट करा. म्हणजे आवडलाय म्हणून तो अजून हाणू नका, म्हणजे पुढच्या मीलसाठी भूक राहील. आणि जसं आपण हल्ली म्हणतोय की प्रत्येक मीलला प्रोटीन खाल्लं पाहिजे, आपण खूप कार्ब्सच खातो, इडली डोसेच खातो, पोहे उपमेच खातो. पण खरं सांगू तर ब्रेकफास्ट ही कन्सेप्ट, जसं तू म्हणतोय तुझी पणजी आजी किंवा खापर पणजी आजी जर म्हणशील ना, तर त्या काळात 2च मील्स होते, हेही खरंच आहे. कारण लोक सूर्यास्ताच्या आधी जेवायचे, त्यामुळे डिनरच लवकर असायचं, त्यामुळे लंच पण साहजिकच लवकरच असायचं. त्यामुळे ब्रेकफास्ट ही कन्सेप्ट तेव्हा नव्हतीच. पण आता म्हणजे इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन झालं आहे, शाळा सुरू झाल्या, या सगळ्यानंतर लोकांना अजून एक मील ॲड करण्याची गरज भासू लागली आणि तसा तो ब्रेकफास्ट जन्माला आला असं म्हणू. पण अजूनही तुम्ही जे काही उपमा पोहे खाताय, तुम्हाला असं वाटतंय की मी अंग मेहनत कमी करतोय आणि कार्ब जास्ती खातोय, असं जर होत असेल ना, तर सोपे उपाय सांगते. उपमा पोहे करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही दाणे घाला, उडदाची डाळ घाला, स्प्राउट्स स्टीम केलेले घाला, म्हणजे प्रोटीन एलिमेंट तुम्ही ॲड करू शकाल. बरोबर. इडली चटणी खाताय, डोसा चटणी खाताय, तर सांबार ॲड करा, म्हणजे प्रोटीन जाऊ देत, आणि घट्ट सांबार करा, ते पाणचट नको. तुम्ही जर थालीपीठं खाताय किंवा डाळींचे डोसे खाताय किंवा बेसन चिला खाताय, असे प्रोटीनच्या गोष्टी तुम्ही ऑलरेडी खात असाल तर आयर्न ॲड होण्यासाठी त्याच्यात पालेभाज्या घालू शकता. अंड खात असाल तर आता साधारणपणे 1 अंड पूर्ण जरी घेतलंच ना तरी ते 70-75 कॅलरीज देतं फक्त, म्हणजे तेवढं इनफ नाही आहे तुमच्या ब्रेकफास्टला. मग तुम्ही 2 अंडी खा, तेही खरं तर पुरत नाही आहेत, त्याच्याबरोबर 1 पोळी खा, म्हणजे कार्बोहायड्रेट कंटेंट ॲड करा. स्प्राउट्स खात असाल तर ते शिजवून खा, कच्चे खाऊ नका. अंडंसुद्धा कच्चं खायचं नसतं, उकडवून किंवा ऑमलेट केलेलंच बरं. पण स्प्राऊट बरोबर सुद्धा एखादा फुलका किंवा खाकरा ॲड केला तर कार्बोहायड्रेट कंटेंट ॲड झाला ना तर जास्ती वेळ एनर्जी तुम्हाला मिळत राहील त्याच्याने. ओके. मला वाटतं हा व्हेरिएशनवाला पार्ट लोकांनी थोडासा अंडरस्टँड केला तर गोष्टी थोडं सोपं होतील नक्कीच. पण आता सगळ्यात
खूप कॉमन क्वेश्चन आहे किंवा खूप कॉमन गोष्ट आहे की सकाळी उठल्या उठल्या बऱ्याच लोकांना किंवा बऱ्याच गृहिणींना म्हटलं तरी चालेल की पहिला चहा लागतो आणि मग ब्रेकफास्ट आहे किंवा बऱ्याच लोकांचं असं नाही आधी काहीतरी लिक्विड घेत आणि मग सॉलिड घेत. मग हे कसं असावं किंवा कसं केलेलं जास्त उत्तम असू शकतं. आता तुम्ही जर वेट वॉचर्स असाल तर तुम्ही चहा घेताना तो अर्धा कपच घ्या, कारण आपण दूध साखर सगळंच घालतो. काळा चहा आवडत असेल तर काही प्रश्नच नाही, त्याच्यामधनं फॅट्स कमीच जातात, कॅलरीज कमीच जातात. चहा बरोबर ब्रेकफास्ट क्लब करू नका हे असं आम्ही काही पेशंट्सना सांगतो ज्यांचं ऑलरेडी आयर्न लेवल्स कमी आहे आणि तुम्ही चहा कॉफी प्रत्येक मील बरोबर घेतलं तर आयर्न ॲब्झॉर्प्शन अजून कमी होतं. मग अशा लोकांना आम्ही म्हणतो की तुम्ही लिंबू पाणी घ्या ब्रेकफास्ट बरोबर, तुम्ही जर आयर्नचा ब्रेकफास्ट करत असाल तर अशा वेळेला चहा घेऊ नका. पण इन जनरल तुम्हाला चहाची सवय असेल आणि आवड असेल तर अर्धा कप चहानी वजन वाढत नाही. अर्धा कप चहा थोडीशी शुगर घालून घेतली तरी शुगर स्पाईक अगदी लगेच होत नसते. त्याच्याबरोबर इनफॅक्ट ब्रेकफास्ट केला तर शुगर स्लोली रिलीज होईल ब्लडमध्ये. ओके, मग हे चालू शकतं. ॲब्सोल्युटली चालू शकतं. तुमची आवड निवड बंद करून खाऊ नका. आवडीच्या गोष्टी खा, त्या कशा फॉर्टिफाय करायच्या ते सांगू शकू आपण. नाही, आणि त्याच्यासोबत असं असतं की ज्युसेस पण घेतले जातात ब्रेकफास्ट. आता थोडासा ट्रेंड बदलतो, मग लोक ज्युसेस घेतात, मग काही पॅक ज्युसेस असतात किंवा काही फ्रेशली करून पण घेतले जातात. मग तो पण एक काय सेगमेंट आहे म्हणजे ते कितपत ज्युसेस जनरली मी म्हणेन घेऊच नका. कारण जरी तुम्ही रिअल ज्युसेस वगैरे असे काही नाव बघून त्याच्यावरती फळं बघून घेत असाल तरी त्याच्यामध्ये फळं नसतातच आणि ज्युसेसमध्ये कधीच फायबर नसतात. फळं आपण खातोय ते विटॅमिनसाठी खातोय, अँटीऑक्सिडंटसाठी खातोय आणि फायबरसाठी खातोय. ज्युसेसमध्ये स्पेशली पॅक ज्युसेसमध्ये ना अँटीऑक्सिडंट्स राहतात ना विटॅमिन्स राहतात, फायबर्स तर कधीच नसतात. इनफॅक्ट एक्स्ट्रा फ्रक्टोज लोड तुम्हाला फॅटी लिव्हर सुद्धा देतं. त्याच्यामुळे ज्युसेस मी म्हणेन अजिबात घेऊ नका. तुम्ही हवी तितकी फळं खाऊ शकता. ओके, आता ब्रेकफास्ट ही कन्सेप्ट तुम्ही समजून सांगितली, पण मला असं विचारायचं की एज ग्रुप वाईज पण तो चेंज होताना व्हायला हवा आहे का, किंवा तो कसा असावा एज ग्रुप वाईज सुद्धा? कारण बऱ्याच लोकांचं जसं की आता घरात एकच ब्रेकफास्ट होतोय आणि घरात 3 किंवा 4 एज ग्रुपमधली लोक आहेत, म्हणजे लहान बेबी पण आहे, मिड एजमधले वर्किंग आहेत आणि ओल्डर व्यक्ती पण आहेत. मग त्याच्यासाठी ते व्हेरिएशन योग्य ठरू शकतं का, किंवा तिथे काही चेंजेस करायची गरज आहे का? आता जनरली आपण असं म्हणू की घरात अगदी लहान बाळापासनं अगदी आजी आजोबांपासनं माणसं आहेत, प्रत्येकाला वेगवेगळा ब्रेकफास्ट करून देणं हे शक्यच नाही. सो आपण काय लक्षात घेतलं पाहिजे तर जर लहान बाळ असेल तर त्याच्या ब्रेकफास्टच्या क्वांटिटीज, एखाद्या वर्किंग माणसाच्या क्वांटिटीज आणि म्हाताऱ्या व्यक्तीच्या क्वांटिटीज, या क्वांटिटीजमध्ये ट्रिमेंडस फरक झालेला तुम्हाला जाणवेल. ह्याच्याबरोबरच प्रोटीन्स आणि आयर्न या 2 प्रिडॉमिनंटली मॅक्रोन्यूट्रिएंट्सकडे बघायला पाहिजे. म्हणजे एखादी मुलगी तिच्या प्युबर्टी फेजमध्ये असेल तर तिला आयर्न अवश्य जायला पाहिजे. ग्रोईंग एजमध्ये असलेल्या मुलांसाठी तुम्हाला प्रोटीन्स आणि आयर्नचा कॉन्स्टंट सप्लाय होतो नाही बघायला पाहिजे. आता घरी पोहेच केले आहेत, आता वेगळं मी अजून काय करू, तर तुम्ही ह्याला ॲड ऑन करण्यासाठी त्याच्याबरोबर ड्रायफ्रुट्स क्लब करू शकता, ऑइल सीड्स क्लब करू शकता. आयर्न वाढण्यासाठी तुम्ही त्या पोह्यांमध्ये अजून पालक घालू शकता. प्रोटीन वाढण्यासाठी जसं मी म्हटलं स्प्राउट्स घालू शकता. असा तो ब्रेकफास्ट जर फॉर्टिफाय करता आला तर वेगवेगळ्या डिशेस बनवायची गरज नाही आहे, फक्त क्वांटिटीज आणि काही मायनर फॉर्टिफिकेशन्सनी हे अचीव्ह करता येतं. ओके, आता त्याच्यासोबतच असं पण जसं तुम्ही म्हणाल की प्युबर्टी एजसाठी किंवा ह्याच्यासाठी, तर मग ब्रेकफास्टसारखं मील हार्मोनल चेंजेस किंवा मूड स्विंगमध्ये काम करतं का? ते कसं असतं? ॲब्सल्युटली करतं. म्हणजे जसं मी म्हटलं उठल्यानंतर पहिल्या 2 तासात खाल्लंस तर तुझं अख्खा दिवस स्ट्रेस फ्री जातो, एन्झायटी फ्री जातो, मेटाबॉलिक प्रोसेसेस सगळ्या शांत होतात, छानपणे चालतात. हॉर्मोनल चेंजेस जे झालेले असतात, जो काही मेटाबॉलिक प्रोसेसेसमधला बिघाड आपण बघतोय जनरली वजनामुळे, कमी खाण्यामुळे, फॅट डाएटमुळे आणि पॅकेज्ड फूडमुळे जो दिसतो, तो ब्रेकफास्ट खाल्ल्यानंतर ओव्हरऑलच तुमच्या प्रक्रिया शांत होतात, हॉर्मोनल इम्बॅलन्सेस करेक्ट व्हायला मदत होते आणि सेकंडली फूड क्रेव्हिंग्ज आणि बिंज इटिंग बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये. ओके, पण मग आता क्रेव्हिंगसाठी उलटं असं लोकांचं की सुरुवातीलाच ब्रेड खाल्ले जातात किंवा ब्रेकफास्टच्या वेळेसच ब्रेड ऑमलेट किंवा चहा ब्रेड किंवा ब्रेड भुर्जी असे काही काही प्रकार खाल्ले जातात. मग हे कितपत योग्य, किंवा पावाचे प्रकार निमशहरी भागांमध्ये घेतले जातात सकाळ सकाळ, तर मग ते कितपत चांगलं, किंवा त्याच्याऐवजी आपण काय अजून वेगळे घेऊ शकतो का, किंवा ते कसं अवॉइड केलं जाऊ शकतं? ॲब्सल्युटली. पाव ब्रेड कन्व्हिनियन्स म्हणून कधीतरी खाणं ठीक आहे, पण एव्हरीडे मीलमध्ये तो ॲड होत असेल तर त्याला नक्की रिप्लेस केलं पाहिजे. पोळीनी करू शकता, रात्रीची पोळी सुद्धा चालते, हे मी नेहमी म्हणत आली आहे. भाकरी खाऊ शकता, भात खाल्ला तरी चालेल, फक्त पेअर इट विथ अ राईट अमाऊंट ऑफ प्रोटीन्स. तुम्ही स्प्राउट्स किंवा अंडं खाऊन थोडासा भात खाल्ला तर चालेल ब्रेड खाण्यापेक्षा. सेकंडली काय खाऊ नका असं मला विचारशील तर चहा आणि असॉर्टेड बिस्किट्स हा ब्रेकफास्ट नाही असला पाहिजे. मफिन्स,
आणि सिरियल्स हा ब्रेकफास्ट नाही असला पाहिजे, बिकॉज त्यांनी शुगर स्पाईक प्रचंड होतं. Okay. फ्लेवर्ड मिल्क लोक पितात, फ्लेवर्ड योगर्ट घेतात, त्यांना असं वाटतं ह्यातनं खूप प्रोटीन जात आहेत, पण बरेचदा त्याच्यावरती लिहिलेल्या गोष्टी आणि ॲक्च्युअल ह्याच्यामध्ये बराच फरक असतो. त्यामुळे या गोष्टी किंवा ब्रेड किंवा प्रोटीन बार्स असा ब्रेकफास्ट अजिबात करू नका. ॲज आय सेड, ब्रेकफास्ट तुम्ही प्रेफरेबली घरी करा, गरम खा आणि त्याच्यामध्ये कार्ब्स, प्रोटीन, फायबर्स, फॅट्स याचा राईट अमाऊंट ठेवा. ओके. पण आता उलट होताना दिसतंय ना, की ब्रेकफास्टमध्ये मॅगी ॲड आली आहे, चहा बिस्किट ॲड झाले आहेत, खरंय. ब्रेकफास्टमध्ये पास्ता नूडल्स गोष्टी ॲड होत आहेत, ब्रेकफास्टमध्ये सँडविचेस ॲड होताना दिसत आहेत. हा पण ठीक आहे. त्याच्यानंतर ब्रेकफास्टमध्ये चीजचं प्रमाण थोडंफार ॲड होताना दिसतंय. बरोबर. या वर्सेस जे तुम्ही सांगताय की तसं हसायला हवं, पण ते तसं होताना दिसत नाही. मे बी तिथून कुठेतरी थोडंसं तुमच्या लाईफस्टाईलमध्ये किंवा तुम्हाला डिसिजेस होण्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा होतोय असं जाणवतं का? किंवा ओव्हरऑल तुमच्या स्टडीमधून असं दिसतं का की ब्रेकफास्ट राईट नसल्यामुळे बरेचसे इश्यूज होत आहेत? ॲब्सोल्युटली. तुमचा ब्रेकफास्ट तुम्हाला न्यूट्रिशनली रिच नसेल आणि तुम्हाला हवे ते न्यूट्रिएंट सकाळीच ते मिळत नसतील तर दिवसभराचे क्रेविंग्स पाईलअप होतात. Okay. एकदा ब्रेकफास्टच बिघडला की तो शांतपणा जो मनाला मिळतो. आत्ता मध्ये एक मराठी भाषा गौरव दिन जो झाला तेव्हा माझ्या वाचनात 1-2 ओळी आल्या होत्या एका लेखकाच्या. त्यांनी म्हटलं होतं की सकाळचा नाश्ता म्हणजे पहिला सूर असतो दिवसातला, तो चांगला लागला ना की अख्खा दिवस लईत जातो. नक्कीच. तर ते तसंच आहे. सो ब्रेकफास्ट तुमचा पॅकेज्ड फूड असेल किंवा म्हणजे त्याच्यामध्ये फार काही न्यूट्रिएंट्स नाही आहेत असा ब्रेकफास्ट केला तर दिवसभराचे क्रेविंग्स वाढतात आणि अल्टिमेटली असेच फूड तुमच्या खाण्यात आहे जे तुम्हाला फक्त सॉल्ट आणि शुगर देत आहेत, सॅटिएशन देत आहेत, म्हणजे खाण्याचं काय म्हणणार न्यूट्रिएंट्स मिळत नाही आहेत, पण फक्त खायचे क्रेविंग्स भागवत आहे तुम्ही दिवसभर. अशी ती सुरुवातच होते दिवसाची. त्यामुळे सुरुवात तरी करताना घरचं ताजं आणि न्यूट्रिशनली रिच फूड खा. ओके. पण आता आपण मगाशी म्हणतो शिळी पोळी पण चालेल, हो. पण बऱ्याच लोकांचं असं नाही, आम्हाला शिरं आवडत नाही. मग शिरं वर्सेस पॅकेट जर कम्पेअर करायचं असेल तर तुम्ही कसे करू शकता? तरीही शिळं फूड इज ऑलवेज बेटर. म्हणजे पॅकेट फूड तुम्हाला खूप अनवॉन्टेड गोष्टी देतं. शिळं फूड तुम्ही घरी केलेलं आहे आणि शिळं म्हणजे काय, एक रात्रीचं फूड, त्याच्यामधनं काही कार्बोहायड्रेट लॉस होणार नाही आहे, प्रोटीन लॉस होणार नाही आहे, होणार आहे तो मायनर विटॅमिनचा लॉस. तसंही तुम्ही भाज्या चिरल्यानंतर होतच असतो. सो त्याला अवॉइड करून पॅकेट फूड खाणार असाल तर तो मूर्खपणा ठरेल. ओके. आणि आता बऱ्याच मुलांचं पण असतं की सकाळची शाळा आहे, बरोबर, तर ब्रेकफास्ट स्किप केला जातो किंवा नाही आहे, अर्ली मॉर्निंग स्कूल आहे 7 वाजता किंवा काय, मग त्यांच्या टिफिन म्हणजे किंवा छोटा ब्रेक असतो त्याच्यासाठी काय गोष्टी आपण देऊ शकतो? कारण तो एक खूप मोठा क्वेश्चन असतो, अरे आज मग ब्रेकफास्टला काय द्यायचं किंवा मग आज काय. मग त्यावेळेस बऱ्यापैकी ठीक आहे पॅकेट फूड थोडे प्रेफर केले जातात कारण लंच पण पॅक करायचा असतो आणि तो पण. मग तिथे काय आपण व्हेरिएशन आणू शकतो का? एक तर लहान मुलांनी घरातनं बाहेर पडतानाच त्यांना थोडंसं खायला घालूनच पाठवायला पाहिजे. पण मग आता 7 वाजता असेल तर कसं? हां, म्हणजे असं काही खूप लॅविश मील नाही. 7 वाजता असेल तर तुम्ही नुसतं दूध देऊ शकता. दूध मुलाला आवडतच नसेल तर घरी केलेला एखादा लाडू देऊ शकता. नुसते हँडफुल ऑफ ड्राय फ्रूट्स आणि ऑइल सीड्स 1 चमचा देऊ शकता. तूपगुळ पोळीचा रोल देऊ शकता. मी तर म्हणेन लहान मुलांना छोटी वाटी मऊ भात आणि मेथकूट एवढं दिलं तरी त्यांचे सगळे पोटातले ॲसिड्स इतके शांत होतात की त्यांचा पुढचा दिवस छान जातो. पण ओव्हरऑल मुलांची एन्झायटी कमी करायची असेल आणि कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं असेल तर घरातनं बाहेर पडताना एक छोटंसं हँडी मील द्यायला पाहिजे. डब्यात म्हणशील तर स्मॉल ब्रेकमध्ये तू घरातले लाडू देऊ शकतोस, चकली, कडबोळी अशा गोष्टी ज्या आपण आधी खायचो. चिप्सपेक्षा या गोष्टी डेफिनेटली एट अ प्रायोरिटी दिल्या पाहिजेत. घरी केलेला वड्या जसं कोबीची वडी, कोथिंबीर वडी ही शॅलो फ्राय करून, आणि या वड्या 4-4 दिवस टिकतात, त्या वड्या देता येतात. किंवा गुळाची पोळी, ती अशी छान कडक पापडासारखी असते. खाकरे देऊ शकता. आजकाल तर खाकरा कडक पोळीचा घरीसुद्धा केला जातो, तसाही देऊ शकता. सो हे हँडी मील्स आर मोर युजफुल दॅन गिविंग चिप्स ऑर चॉकलेट्स ऑर बिस्किट्स. नक्कीच. मला हे व्हेरिएशन्स खूप आहेत. मला वाटतं तो फक्त आपण विचार करत नाही किंवा करायचा थोडासा कंटाळा येतोय मे बी त्याच्यामुळे होत आहे. पण आता या सगळ्यांसोबतच इतकं प्रलोभन आहे मीडियामधून की हे नवीन नवीन नाश्त्याचे प्रकार किंवा नवीन नवीन गोष्टी सारख्या दिसत असतात, तर त्यांना आवड कसा घालता येईल? कारण दिसतंय म्हटलं तर कुठेतरी खायची इच्छा होते किंवा ते हवंय असं वाटतं आणि मग ते खाल्लं जातं आणि खाल्ल्यानंतर जसं तुम्ही म्हणालात की सॉल्ट आणि त्या गोष्टी असतात तर ती चटक लागते किंवा आणखीन खावं असं वाटतं, क्रेविंग वाढतात. मग तो आणि हा जो डिफरन्स आहे तो किंवा तो मधला ब्रिज कसं साधायचं, नाही हे योग्य नाही आहे आणि हे नाही खाल्लं पाहिजे.
तो सुज्ञपणा किंवा अवेअरनेस थोडासा घरीच इन्कल्केट केला पाहिजे. म्हणजे लहान मुलांच्या बाबतीत म्हणशील तर ते पेरेंट्सचं काम आहे. लहान मुलांना महत्त्व समजावणं किंवा घरी चांगल्या गोष्टी आपण ज्या ट्रेडिशनली बनवतो त्या चांगल्या प्रकारे त्यांना सादरीकरण करून देणं, चवीच्या गोष्टी देणं. म्हणजे मग बाहेरचे मॅगी मसाले किंवा मॅगी आणि पॅकेट फूड ते लोक मागणारच नाहीत. पण असं तू किती नाही म्हटलास तरी हे एक्सपोजर हे होणारच. त्याच्यामुळे मग त्याचं काहीतरी एक बंधन ठेवणं की आठवड्यातनं एकदा मी तुला खाऊ देईन, 10 दिवसातनं एकदा खाऊ देईन, पण एव्हरी मीलला हे मिळणार नाही. पण त्याला काहीतरी अल्टरनेटिव्ह आणि हेल्दी ऑप्शन पेरेंट्सनी घरी दिले पाहिजेत. म्हणजे बाहेरचंही मी देत नाही आणि मला घरी करायलाही वेळ नाही, अशी अवस्था झाली तर पोराची वाढच खुंटायची. नाही तर ते तर आहेच, किंवा मग आपण कुपोषित व्हायचो किंवा दुसरं काही व्हायचं. नक्कीच. आता या सगळ्यासोबत ना ब्रेकफास्टसोबत मला वाटतं वॉटर इंटेकचा पण एक थोडासा सेगमेंट खूप महत्त्वाचा. कारण बऱ्याच लोकांना असं की नाही, सकाळ सकाळ तांब्याभर पाणी पितात, मग दिवसभर पाणीच पिलं जात नाही, मग रात्री झोपताना पाणी पितात. मग ब्रेकफास्टसोबत वॉटर इंटेक कसं आपण अलाइन करू शकतो? ओके. पाणी पिण्याच्या बाबतीत ना बऱ्याच मिसकन्सेप्शन्स आहेत. म्हणजे लोकांना वाटतं की पाणी जेवणाच्या सुरुवातीला नाही प्यायलं पाहिजे, जेवताना नाही प्यायलं पाहिजे, 2 मील्सच्या मध्येच पाणी प्यायलं पाहिजे. खरं सांगू तर तहान लागली तर पाणी प्यायलाच पाहिजे. नक्की. साधारणपणे 2.5 ते 3 लिटर पाणी एका हेल्दी व्यक्तीने, ॲडल्ट व्यक्तीने दिवसभरात प्यायला पाहिजे. मग ते एका वेळेला बसून एक भांडं पिण्यापेक्षा सिपअप म्हणजे 2-2 घोट पाणी 10-15 मिनिटांनी पिणं जास्त ॲडवायजेबल आहे. तसं आपली बॉडी पाणी होल्ड करू शकते. आता माझ्या क्लिनिकला कितीतरी पेशंट्स येतात, त्यांचं आम्ही फॅट ॲनालायझरवर जेव्हा या गोष्टी चेक करतो, जवळजवळ 80% लोकांचं पाणी हे कमीच दिसतं. कमी दिसतं कारण आपल्याला आठवतच नाही, सुचतच नाही की आपल्याला पाणी प्यायला हवं. एसीत बसतो आपण आणि परत या काही मिस अंडरस्टँडिंग्स असतात की जेवताना प्यायचं नाही, एवढी गॅप ठेवून प्यायचं नाही. सो असं काही करण्याची गरज नाही आहे. तहान लागली की पाणी प्यायचं. ओके. हे खूप महत्त्वाचं आहे. मला वाटतं की तुम्हाला आतून सिग्नल येत आहेत तर प्या पाणी. बऱ्याच असं बघतो ना की पूर्ण ग्लासभर सकाळीच पिला जातो आणि मग दिवसभर नाही पिलं, त्याने काय इम्पॅक्ट होऊ शकतात का? की असं वन टाईम इंटेकने तुमचं पोट तात्पुरतं खूप भरतं. म्हणजे तुम्हाला मग खायची इच्छा होत नाही, रादर असं होतं. कधी कधी पाणी हे तुम्हाला मोशन साफ करण्यासाठी सकाळी अशा लोकांची सवय असते की 1 ग्लास पाणी प्यायलं तर मला मोशन साफ होतात. अवश्य प्या पाणी, पण मग ते प्यायलंय म्हणून दिवसभर कमी होत असेल इंटेक तर दिवसभर पाणी सिपसिपनी पिणं हे तुम्ही लक्षात ठेवून करायला पाहिजे. ओके. आता अजून एक मेन कन्सेप्ट आहे की प्रेग्नेन्सी वुमन किंवा आफ्टर प्रेग्नेन्सी सुद्धा जुन्या काळात ना असं होतं की नाही 6 वाजता किंवा 7 वाजता उठून पर्टिक्युलर गोष्टी खायला दिल्या जायच्या आणि नंतर मग थोडंसं लेट खायला दिलं जायचं, पण ते आत्ता होत नाहीये. मग प्रेग्नेन्सी वुमनसाठी ब्रेकफास्ट कसा असावा किंवा तो कसा केला गेला पाहिजे? प्रेग्नन्सी आणि लॅक्टेशन या 2 फार फार महत्त्वाच्या फेजेस आहेत एखाद्या बाईच्या आयुष्यातल्या. प्रेग्नन्सीमध्ये जनरली असं होतं की सकाळी उठल्यानंतर मळमळ खूप असते आणि त्यामुळे मग जनरली ब्रेकफास्ट नीट होत नाही किंवा पुढचे मील्स पण जात नाहीत नीट. अशा वेळेला सकाळी उठल्यावर किंवा लवकर मुद्दाम उठून काहीतरी कोरडं खाल्लं पाहिजे. म्हणजे एखादं क्रॅकर म्हण, साधं बिस्किट म्हण, कोरडी पोळी म्हण किंवा नुसती लोणी आणि पोळी किंवा तूप साखर पोळीचा एक छोटासा गोळा, असं जर खाल्लं ना तर पोटातले सगळे ॲसिड्स त्यावेळेला सोक होतात आणि मग साधारण 1-2 तासानंतर पुढचे मील सुरू करायला पाहिजे. पण प्रेग्नेंट बाईनी कितीही मळमळ उलटी असली तरी शी इज द ओनली सोर्स ऑफ फूड बाळासाठी. म्हणजे जे काही प्लासेंटा थ्रू बाळाला मिळणार आहे ते आईकडूनच मिळणार आहे. त्याच्यामुळे किती त्रास झाला तरी स्मॉल अँड फ्रिक्वेंट मील्स हे घ्यायलाच पाहिजे. आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि प्रोटीनचा व्यवस्थित इंटेक केलाच पाहिजे. म्हणजे इट्स अन इमोशनल रोलर कोस्टर राईड ॲक्च्युली एखाद्या प्रेग्नेंट बाईसाठी. पण कितीही गडबडीत तुम्ही असलात किंवा कितीही नॉशिया फिजिकली आला तरी खाणं हे ॲट टाइम्स व्हायलाच, म्हणजे वेळच्या वेळी व्हायलाच पाहिजे. करेक्ट. आता जसं तुम्ही ॲसिड किंवा पित्तासाठी बोललात, बऱ्याच लोकांना असंही होतं ना सकाळ सकाळ खूप ढेकर येतात किंवा खूप असं त्रासदायक फील होतं, खूप पित्त पडतं, म्हणून मग ते सकाळचा नाश्ता स्किप करतात. मग अशा वेळेस त्यांनी रात्री काही चेंजेस करायला पाहिजेत का खाण्यामध्ये किंवा सकाळ सकाळ काही चेंजेस केले पाहिजेत का? रात्री झोपण्याआधी ते अगदी छोट्याशा 60 ml पाण्यामध्ये तुळशीचं बी किंवा सब्जा जे आपण म्हणतो काही तास आधी पाण्यात भिजत ठेवून तसा एक शॉट घेऊ शकतो झोपण्याआधी आणि आतले सगळे ॲसिड्स पोटातले शांत राहतात. पण ज्यांना सकाळी उठून ॲसिडिटी, पित्त ह्याचा तीव्र त्रास असतो त्यांच्यासाठी जालिम रामबाण औषध सांगते. त्यांनी घरी मऊ भात करून खावं. म्हणजे 1 चमचाभर तांदूळ पातेल्यात घालायचे, चौपट पाणी घालायचं
मी तर म्हणेन अजून जास्त घातलं तरी तुम्हाला छान पेज मिळेल त्याची. आणि तो भरपूर शिजवायचा, त्यात आलं घालायचं, मेथकूट घालायचं, मीठ घालायचं आणि तो गुरगुट्या भातासारखा करून पहिला तो खायचा. तो खाल्लं की पोटातले ॲसिड जसं मी म्हटलं ते इतकं छानपणे सोक करून ठेवतं की तुमची ॲसिडिटी कायमची जाईल. म्हणजे एक 10-12 दिवस हे करून बघा. नक्कीच. आता या सगळ्यासोबत ना सध्या एक ट्रेंड चालू आहे तो की सीड नट्स आणि ऑइल सीड्स आणि त्या सगळ्याचा किंवा मग तो लाडू म्हणा किंवा मग ते सोक करून खायचं आणि ते सगळं लोकांचं असं ते खाल्ल्यानंतर आम्हाला नाश्ता करायची इच्छा होत नाही की आम्ही तेच खातो, मग नाश्ता करावा का? मग तो पण एक मोठा प्रश्न आहे. कारण मग तुम्ही 7 वाजता उठताय, 7:30-8 वाजता तुम्ही सोक खाताय गोष्टी आणि लगेच तुम्हाला 8:30 किंवा 9 वाजता नाश्ता करायचा आहे. तर त्यांचं नाही आम्हाला भूक नाही लागत, मग नाश्ता स्किप होतोय किंवा त्याच्यात खूप गोष्टी मिळत आहेत, मग नाश्ता नाही केला तर मग ते बॅलन्स कसं करायचं? काय त्याचा इम्पॉर्टन्स आणि नाश्त्याचा इम्पॉर्टन्स काय वेगळा असू शकतो? नट्स आणि ऑइल सीड्स खात असतील लोक तर खूप चांगली गोष्ट आहे, खाल्लंच पाहिजे. पण अगेन नट्स आणि ऑइल सीड्स फॅट सोर्स आहे प्रेडॉमिनंटली. प्रोटीन मिळतात पण मेजॉरिटी या गोष्टी फॅट सोर्स म्हणून आम्ही बघतो. ह्याचा इंटेक हा लिमिटेडच पाहिजे. तुम्ही जर का ते वाटी भर खात असाल ॲज अ ब्रेकफास्ट मील तर डेफिनेटली तुमचे फॅट्स आणि कोलेस्ट्रॉलसुद्धा वाढणार आहे. त्यामुळे ऑइल सीड्स किंवा नट्सचा इंटेक हा कमी पाहिजे. म्हणजे तुमच्या मुठ्ठीत राहील एवढे सगळे मिळून ड्रायफ्रूट्सचा एक मिक्सचर तुम्ही खाऊ शकता आणि चमचाभर ऑइल सीड्सचं मिक्सचर खाऊ शकता. पण हा तुमचा ब्रेकफास्ट नाही होऊ शकत. या क्वांटिटीजमध्ये खाल्लं की ब्रेकफास्टला भूक ही राहणारच आहे. ओके. आणि ब्रेकफास्ट आणि एक्सरसाइज जर कंबाईन करायचं असेल, कारण बऱ्याच लोकांचं असतं की नाही आम्हाला एक्सरसाइजच्या आधी काय खायचं आहे, एक्सरसाइज करायचं आहे मग पण काही खायचं आहे. बरोबर. मग ते ब्रेकफास्ट होत नाही असं त्यांचं. मग कसं असावं? कारण एक्सरसाइजच्या आधी जायच्या आधी मे बी लोक केळी खातात किंवा 2-3 खजूर खातात किंवा वेगळे काही ओट्ससारखे आयटम्स असतात ते खाल्ले जातात आणि मग आल्यानंतर फुल जेवण किंवा मग 6-7 अंडी खायला लागतात असं असतं त्यांचं. आणि असं सगळं एकंदरीत एक गोष्ट असते. याला ॲज अ डायटिशियन किंवा ॲज अ न्यूट्रिशनल व्हॅल्यू ॲड कसं करू शकतो आपण? एक तर उपाशीपोटी वर्कआउट करूच नाही. त्याने तुम्हाला हायपोज होऊ शकतात, म्हणजे शुगर खूप खाली जाऊन चक्कर येणं आणि मग वर्कआउटमध्ये तुम्ही 100% देऊसुद्धा शकत नाही. त्यामुळे छोटंसं मील वर्कआउटच्या आधी केलंच पाहिजे. फळ खाणं इज अ गुड आयडिया, पण फळ खाल्ल्यानंतर पटकन शुगर स्पाईक होते आणि पटकन ड्रॉपसुद्धा होते. त्यामुळे फक्त फळ इज नॉट आयडियल. त्याच्याबरोबर तुम्ही ड्रायफ्रूट्स खा मुठभर, 1 चमचा ऑइल सीड्स खा आणि मग वर्कआउट करा. वर्कआउटवरून घरी आल्यावर तुमचा ब्रेकफास्ट हा प्रोटीन, कार्ब्स, फॅट्स आणि फायबर असं सगळं असलेला पौष्टिक पाहिजे. पण फार इलॅबोरेट मील करण्याची गरज नाही आहे. तुम्ही अंड आणि पोळी खाऊ शकता, तुम्ही स्प्राउट्स आणि पोळी खाऊ शकता, त्याच्याबरोबर अजून एखादं फळ ॲड करू शकता की तुमचा फायबरचा कोटासुद्धा इनफ होतो. ओके. पण मग याच्याऐवजी लोकांचं असं नाही की नाही मला स्मूदी करायला वेळ नाही आहे म्हणून मी वर्कआउटच नाही करत आहे. किंवा बऱ्याच असं दाखवलं जातं ना की वर्कआउट आल्यानंतर खूप अशी मोठी बाउलभर स्मूदी असते, त्यात बऱ्याचशा गोष्टी असतात की त्या फॅन्सी मीलकडे जाताना आपण ॲक्च्युली जे इसेन्शियल ते विसरतो. असं होतं आहे का? मी तर म्हणेन तुम्हाला चावता येत नसेल, दात नसतील तरच स्मूदी करा. अदरवाईज स्मूदीज करण्याची मुद्दाम गरज नाही आहे. बरेचदा आपण या स्मूदीजच्या नादात कॅलरीज जास्त कन्झ्युम करतो किंवा कधी कधी स्मूदीजमध्ये पालेभाज्या वापरल्या जातात, पालक, मेथी, कोथिंबीर खूप प्रमाणात, टमॅटोज, या सगळ्यामुळे ऑक्झालेटचा इंटेक इतका होतो की त्याच्यामुळे किडनी स्टोनचे प्रॉब्लेम्स दिसतात. त्याच्यामुळे स्मूदीजची काय गरज आहे? मी जसं म्हणते अंड पोळी, स्प्राऊट किंवा फुलका आणि पराठे आणि या सगळ्या तुमच्या ज्या स्टेपल फूड आहेत त्याला प्रायोरिटी द्या. म्हणजे एवढं तर आत्तापर्यंत नक्कीच कळलं की घरचं अन्न किंवा तुम्हाला ते थोडंसं व्हेरिएशन्स आणि थोडेसे मॉडिफिकेशन्स केल्यानंतर गोष्टी खूप सोप्या होतात. त्याच्यासाठी कुठल्याही पॅकेट फूडवर किंवा कशावरही डिपेंड राहायची गरज नाही आहे. की पोळीमधून पण आपल्याला कार्ब मिळतात, अंड्यामधून प्रोटीन मिळतं, ठीक आहे, आणि तेवढं आपल्या बॉडीसाठी सफिशियंट आहे, गेस असं आहे. पण आता यासोबतच काही डायबिटीजवाले आणि बीपीवाले पेशंट्स असतात, त्यांचा नाश्ता कसा असावा? कारण त्यांच्या नाश्त्याविषयी पण खूप ऑनलाईन गोष्टी अवेलेबल आहेत किंवा खूप गोष्टी मिळतात की तुम्ही चिलेज खा किंवा तुम्ही पालक आणि ह्याचं सूप प्या, कारल्याचा ज्यूस प्या, असं सगळं वेगवेगळ्या गोष्टी असतात. तर त्यांचा नाश्ता अजून कसा सिम्प्लिफाईड होऊ शकतो? राईट. डायबेटिक पेशंटचं म्हणशील तर त्यांनी नाश्ता हा केलाच पाहिजे, कारण नाहीतर रात्रभराच्या त्या उपासानंतर शुगर खूप ड्रॉप होऊ शकते, विच इज नॉट आयडियल. सो नाश्ता करताना त्यांच्या नाश्त्यामध्ये कार्बोहायड्रेट बरोबरच प्रोटीन्स आणि फायबरचं
प्रमाणसुद्धा चांगलं पाहिजे. म्हणजे पुढचे काही तास त्यांची शुगर पटकन ब्लडमध्ये राईज होणार नाही, ती स्लोली ब्लडमध्ये जाईल. त्याच्यासाठी त्यांनी फक्त कार्ब खाऊ नये. म्हणजे जसं मी म्हटलं की पोहे, उपमा किंवा फक्त इडली डोसा न खाता त्याला पेअर केलं पाहिजे विथ द राईट अमाऊंट ऑफ प्रोटीन्स. तसं केलं आणि काहीच नाही आहे तर नुसतं दही 1 वाटी घरचं खाल्लं तरीसुद्धा इनफ प्रोटीन्स तुम्हाला मिळतात. की बाबा पोह्यात मी नाही, मला काही ॲड करायला वेळ आहे, तर तुम्ही पोहे खा, उकडलेलं अंडं खा, तेही शक्य नाही तर वाटीभर थिक योगर्ट किंवा घरचं घट्ट दही गाईच्या दुधाचं खा. तसं प्रोटीनला ते क्लब केलं तर शुगर स्पाईक होणार नाही अजिबात. बीपीचं म्हणशील तर अशा लोकांनी तर बिस्किट्स आणि ब्रेड टाळलंच पाहिजे किंवा केचप ज्याच्यामधनं एक्स्ट्रा सॉल्ट विनाकारण आपण कन्झ्युम करतो, या गोष्टी कम्प्लिटली अवॉइड केल्या पाहिजेत. पण आता केचप पण मला आठवतं की नाश्त्याचा कुठलाही आयटम असला तरी लोकांना केचप किंवा लोणचं आणि अशा गोष्टी हव्याच असतात. मग त्यांनी तुमच्या त्या घरच्या नाश्त्याला पण खरंच एवढी चव येते का त्याचं व्हॅल्यू राहते का तशी? आता केचप जसं मी म्हटलं बीपी पेशंट असेल तर अवॉइड केलेलंच बरं. अदरवाईज केचप खूप आवडत असेल किंवा तुमचा मेन्यू त्यांनी फार टेस्टी बनणार असेल तर चमचाभर किंवा 2 चमचे केचप खाणं म्हणजे काय फार गुन्हा नाही आहे. पण तुम्हाला घरचे अल्टरनेटिव्ह हवे असेल तर तुम्ही पुदिना कोथिंबिरीची चटणी करू शकता, कारळं, जवस, तीळ ह्याच्या चटण्या करू शकता. तुम्ही नुसतं मेथकूट आणि दही मिक्स करून खाल्लं तरी ते उत्तम लागतं. पूड चटणी करू शकता, कढीपत्त्याची चटणी करू शकता आणि या सगळ्या गोष्टी करून चिक्कार टिकतात, ठेवता येतात. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला केचप घेण्याची गरज नाही. यू कॅन ट्राय दीज अल्टरनेटिव्ह ऑल्सो. करेक्ट. मे बी वन्स इन अ वीक केचप चालू शकतं आणि बाकीच्या दिवशी हा चटण्या असं काहीतरी करू शकतो आपण. म्हणजे तोच आहे ना, मॉडिफिकेशन मॉडरेशन इज अ की आय गेस. आत्ताच्या सिच्युएशनला ते खूप महत्त्वाचं आहे. पण आता हे सगळं असताना बऱ्याच लोकांचं असं असतं की जे स्वतः करायला वेळ नाही आहे, मग मेड असते किंवा हाऊस होल्ड आपण ज्याला हेल्प म्हणतो त्या व्यक्ती असतात आणि मग त्यांच्यासोबत ब्रेकफास्ट खूप घाईघाईत केला जातो किंवा मग थोडासाच नाही ठीक आहे जे आहे त्यातलंच केलं जातं. किंवा बऱ्याच लोकांचं असं असतं की नाही सकाळची जी भाजी आहे तीच म्हणजे ब्रेकफास्टला पण खायची आणि दुपारी पण खायची असं पण असतं. मग ते चालू शकतं किंवा त्याला अजून काही आपण वेगळ्या पद्धतीने करू शकतो का? किंवा म्हणजे सकाळी थोडंसं वेगळं व्हर्जन त्याच भाजीचं आणि संध्याकाळी किंवा दुपारी लंचला वेगळं व्हर्जन मिळेल असं काही? आता ॲक्च्युली म्हणशील तर इफ अ पर्सन इज वर्किंग, ती बाई असो माणूस असो, तुम्ही जर वर्किंग असाल तर तुम्हाला मेड किंवा हाऊस होल्ड हेल्प जी आहे त्याची गरज आहेच. म्हणजे एखाद्या बाईनी कशाला सुपर वुमन बनायला जायचं, मला घरी पण करायचं आहे, ऑफिसचं पण करायचं आहे, हे पण कशाला पाहिजे. कामं डेलिगेट कर, मेड ठेव, मावशी ठेव. तुम्हाला कसं कुकिंग एक्सपेक्टेड आहे तसं तिला क्लिअरली सांग, समजाव, म्हणजे ती बाई छानच स्वयंपाक करणार आहे. मील प्रिपरेशन विल बी अ बेटर ऑप्शन. म्हणजे तुम्ही भाजी करून आता तर फॉरेनमध्ये तर ही कन्सेप्ट मील प्रिपरेशनची फारच सध्या चाललेली आहे की तुम्ही मील्स 2-3 दिवसांचे किंवा आठवड्याभराचे करून रेफ्रिजरेट करून ठेवायचे आणि मग हवा तेवढं अमाऊंट काढायची, शिजवायची आणि वापरायची. सो बेसिकली असं आहे की जे मायक्रो न्यूट्रिएंट्स असतात ना त्याचा लॉस आपण भाजी चिरल्यावर किंवा उकडत असताना किंवा फोडणीला टाकल्यावर सुद्धा झालेलाच असतो. आपल्याला हवं आहे काय तर मॅक्रो न्यूट्रिएंट्स. त्यामुळे तुम्ही भाजी करताना त्यातनं आयर्न किंवा प्रोटीन्स म्हणशील किंवा फायबर्स मिळतील, या गोष्टी इंटॅक्ट आहेत ना याकडे जास्ती लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे आयर्न लॉस तर गोष्टी शिजवल्याने सुद्धा होत नसतो. त्यामुळे पालेभाजी तू करून ठेवलीस आणि 2 दिवस खाल्लीस तरी तुला आयर्न मिळणारच आहे. प्रोटीनसाठी उसळी करून ठेवल्यास आणि दोन्ही मील्सना तीच वापरलीस तरी प्रोटीन त्याच्यामध्ये आहेतच, ते मिळणारच आहेत. काय लॉस होतो आहे तर विटॅमिन सीचा किंवा जे काही अजून वोलाटाईल विटॅमिन्स आहेत बी कॉम्प्लेक्स ग्रुपचा, त्याचा लॉस तुझा तसाही झालेलाच आहे. पण या गोष्टी तुला नुसतं पोळी आणि भाकरीतनं पण सगळे बी कॉम्प्लेक्स विटॅमिन्स मिळतात. त्याच्यामुळे भाज्यातनं नाही तर दुसऱ्या कार्ब ग्रुपमधनं तुला ते मिळणार आहे. सो मील प्रिपरेशनला घाबरायची गरज नाही आहे, पण ते स्टोअर नीट करणं आणि हव्या तेवढ्याच गोष्टी बाहेर काढून गरम करून मग खाणं इज ऑल्सो इम्पॉर्टंट. ओके. कारण मला वाटतं तिथे थोडंसं कन्फ्युजन असतं किंवा तिथे थोडंसं लोकांना जमत नाही की ती प्रोसेस माहीत नाही आहे, ती प्रोसेस कशी असावी हे कळत नाही आणि मग त्याच्यामुळे गोष्टी नको तिकडे जातात आणि मग म्हणतात नाही दिस इज नॉट द बेस्ट वे ऑर गुड वे ॲज वेल. आणि आता या सगळ्यामध्ये पनीर हा एक खूप मोठा पार्ट असतो व्हेजिटेरियन आल्या लोकांसाठी आणि सोयाबीन. तर त्यांचं अर्ली मॉर्निंग किंवा नाश्त्यामध्ये सेवन असताना काय काळजी घेतली पाहिजे का? हो. व्हेजिटेरियन लोकांसाठी म्हणशील तर सोया आणि पनीर उत्तम क्वालिटीचे प्रोटीन्स आहेत. बरोबर. म्हणजे पनीरमध्ये सुद्धा सगळे इसेन्शियल अमायनो ॲसिड्स आहेत. पण पनीर कम्स विथ लॉट ऑफ कॅलरीज अँड फॅट्स ॲज वेल. त्यामुळे मी जिमला जातो म्हणून मी साधारण 200 ग्रॅम पनीर रोज खात बसलो तर मसल्स तर सोड, तुझे फॅट्स पण वाढणारच आहेत आणि कोलेस्ट्रॉल सुद्धा वाढणार आहे. सो आयडियली पनीर तुम्ही घरी करू शकता
आणि पनीर लो फॅट आणि हाय प्रोटीन असं बनवण्यासाठी सोप्या सोप्या टिप्स देते. ओके. तुम्ही घरी गाईचं दूध वापरा किंवा स्किम मिल्क पावडर वापरा किंवा टोंड मिल्कमध्ये स्किम मिल्क पावडर घालून ते उकळवा आणि मग ते फाडून त्याचं पनीर करा. किंवा तुम्ही काही वे प्रोटीन घेत असाल तर वे प्रोटीनसुद्धा दुधात आधी घालून ती विरघळून मिक्स केल्यानंतर मग ते दूध फाडून पनीर केलं तर असं पनीरसुद्धा हाय इन प्रोटीन होतं. ओके. पण पनीर विल बी डेफिनेटली अ गुड ऑप्शन जर तुम्ही ते लिमिटेड अमाऊंटमध्ये खात असाल तर. अगेन पनीर प्रोटीन सोर्स आहे, कार्बोहायड्रेट सोर्स नाही, त्यामुळे त्याला क्लब करणं विथ द कार्बोहायड्रेट इज इक्वली इम्पॉर्टंट. म्हणजे पनीर बरोबर पोळी खाऊन फ्रँकी करणं किंवा पनीर बरोबर राईस खाणं विल बी अ बेटर चॉईस. आणि सोयासाठी सोया म्हणशील तर डेफिनेटली सोया तुला पनीरपेक्षाही जास्त प्रोटीन देईल. मी म्हणेन अंड्यापेक्षाही जास्त प्रोटीन सोया देतं. ओके. पण सोया ज्यांना थायरॉईडचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना फार बेनिफिशियल नाही आहे. त्यामुळे सोया सरसकट सगळ्यांनीच खा असं मी नाही म्हणणार. पण डेफिनेटली इट इज अ गुड क्वालिटी प्रोटीन सोर्स. ज्यांना थायरॉईडचे इश्यूज नाही आहेत त्यांनी सोया अल्टरनेटली तुमच्या खाण्यामध्ये आणण्यात काहीच हरकत नाही. ओके. पण यासोबतच मग असे काही बेस्ट ऑप्शन्स असू आम्हाला सांगू शकशील का की जे तुमच्या ओव्हरऑल नाश्त्यामध्ये असायला हवेत, मे बी वीक्स किंवा अल्टरनेट 2-3 डेज नंतर, आणि ते तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या आपण डिस्कस केल्या त्या देतील? तुमच्या ब्रेकफास्टमध्ये जसं मी म्हटलं राईट अमाऊंट ऑफ कार्ब हवेत, प्रोटीन्स हवेत, फॅट्स हवेत आणि आयर्न कॅल्शियमसाठी सारखे मेजर जे एलिमेंट्स आपल्याला मिनरल्स लागतात ते सुद्धा पाहिजे. त्यामुळे ब्रेकफास्ट करताना तुम्हाला फॉर्टिफिकेशन करणं जरुरी आहे. जसं मी म्हटलं तुम्ही पोहे करताय तर स्प्राउट्स घाला, तुम्ही पराठे करता तर त्याच्यामध्ये पनीर घाला. आलू पराठा कशाला करता, पनीर पराठा करा. पालेभाज्या घाला. तुमची थालीपीठं आहे, थालीपीठ तुम्हाला प्रोटीन देत आहे पण त्याच्यामध्ये पालक घाला, मेथी घाला, कोथिंबीर घाला टू ॲड द आयर्न एलिमेंट ऑल्सो. त्याच्यामुळे तुमचे विटॅमिन्स, तुमचे मेजर आणि मायनर जे काही एलिमेंट जे आपल्याला लागतात, मायक्रो न्यूट्रिएंट्स म्हणशील, ते सगळे किचनमध्ये आहेत. त्याच्यासाठी पिल्स घेण्याची गरज नाही आहे. त्याचा राईट अमाऊंटमध्ये वापर करा. आणि तुम्हाला ते जमत नसेल, सुचत नसेल तर तुम्ही गायडन्स घ्या, तुम्ही विचारा डायटिशियनला. पण त्याच्यासाठी पिल्सकडे जाण्याची गरज नाही आहे. ओके. मला वाटतं तो थोडासा आपल्याकडे अजूनही लॅक आहे की कोणाला तरी विचारायचं की नाही ठीक आहे आमच्याकडे हेच नाश्त्याचे प्रकार होतात, आम्ही हेच कंटिन्यू करणार आहोत आणि हे असंच आहे असं थोडंसं होताना दिसतं आपल्याला बऱ्यापैकी. जनरली लोक फास्ट करतात किंवा उपवास असतो बऱ्यापैकी आणि मग त्या दिवशी आपण म्हणतो खरं तर उपवास आहे, कमी खायला पाहिजे, पण फुल प्लॅटर भरलेलं असतं आपल्याकडे. पण अशा उपवासाच्या दिवसांमध्ये पण काही स्पेसिफिक ब्रेकफास्टची काळजी घ्यायला हवी का? येस, म्हणजे उपवास तुम्ही लंघन म्हणून जरी करत असाल तरी मी जसं म्हटलं बॉडीला फ्युएल हे लागणारच. हेवी ब्रेकफास्ट करू नका किंवा हेवी मील्स घेऊ नका. ज्या उपवासाच्या गोष्टी तुम्हाला उपवासात खायला अलाउड आहेत त्याच्यामध्ये साबुदाणा अजिबात आणू नका. साबुदाण्याला आम्ही एम्प्टी कॅलरीज म्हणतो. कॅलरीज शिवाय बाकी काहीही त्यातनं मिळत नाही. त्यात आपण अजून तूप घालतो, दाण्याचं कूट घालतो आणि त्याला अजून फॅटनिंग बनवून खातो रादर. सो तुम्हाला बऱ्याच लोकांना आवडत असणार आहे खिचडी, पण नॉट अन आयडियल ऑप्शन. पण काय खा तर वरईचे डोसे करून खा. राजगिऱ्याच्या पिठाचे डोसे छान होतात. वरईचा भात छान होतो. राजगिऱ्याच्या लाह्या खाऊ शकता, राजगिऱ्याचा लाडू खाऊ शकता, ड्रायफ्रूटचा लाडू घरी करून खाऊ शकता, मखाना खाऊ शकता, केळं खाऊ शकता. केळं तुम्हाला छान एनर्जी आणि पोटॅशियम देईल, अलर्टनेस वाढवेल उपवास असताना. आणि रताळं उकडवून खा. रताळ्याची खीर करणं आणि त्याच्या गोड फोडी करणं ह्याच्यापेक्षा रताळं नुसतं उकडवून मीठ लावून खा. पण असा ब्रेकफास्टच्या काहीतरी गोष्टी तुम्ही उपवास असला तरी सुद्धा केल्याच पाहिजे. नाही, नक्कीच. म्हणजे ॲटलिस्ट फर्स्ट मील तुमचं ते असलं पाहिजे इन्स्टेड ऑफ साबुदाणा खिचडी फुल प्लेट ऑफ. पण खूप खूप तुमचं धन्यवाद, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या की नाही भाजी पोळीसोबतच आपण कसे व्हेरिएशन्स आणून त्याला रिच करू शकतो. म्हणजे त्यासाठी कुठल्याही लक्झरी इलेमेंटची गरज नाही आहे, त्याच्यासाठी कुठल्याही लक्झरी गोष्टींची गरज नाही. आणि ॲक्च्युली थँक्स की हे क्लिअर केलं की शिळी पोळी इज ऑलवेज बेटर दॅन अ मॅगी पॅकेट फूड. किंवा अंड खातो तर त्याच्यासोबत कुठले कॉम्बिनेशन जाऊ शकतात. आणि हा एक खूप मोठा गैरसमज लोकांचा दूर झाला असेल मला वाटतं ह्या पॉडकास्टनंतर की चहा आवडतो तर घ्या, क्वांटिटी डेफिनेटली मॅटर आहे, पण घ्या तो नक्कीच आपण घेऊ शकतो. तर खरंच तुमचं खूप खूप धन्यवाद, तुम्ही इथे आलात आणि या सगळ्या गोष्टी क्लिअर केलात.